अकोल्यातील मोरणा नदी स्वच्छतेसाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असून मोरणा स्वच्छता अभियान 2.0 राबविण्यात येत आहे. भाजपच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत ही मोहीम राबविण्यात येत आहे. आता या मोहिमेत भाजपला प्रशासनानेही साथ दिली असून अकोला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनीही या मोहिमेत सहभाग होत पुढाकार घेतला. मोरणा नदी स्वच्छता मोहिमेद्वारे मोरणा नदीतील जलकुंभी, कचरा आणि गाळ काढून नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम केले जात आहे. भाजप कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक या मोहिमेत सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. दरम्यान आज भाजपला प्रशासनाची साथ मिळाल्याने अकोल्याची मोरणा स्वच्छ होईल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे. आपले अकोला शहरामध्ये जो मोरणा नदी आहे तिथे आज स्वच्छताचा कार्यक्रम चालू आहे. हे आवश्यक नक्की आहे, कारण ये नॅचरली वीड ग्रो होतात. अशाने वन टाईम नाही करावं लागतं. हे मला वाटतं की वर्षात 2 वेळी करावाच लागेल. बट आता मॉन्सून येणार आहे, त्याच्या अगोदर जरी साफ केला तर आता जो मॉन्सूनमध्ये आपले पाणीचा फ्लो जेव्हा वाढेल तो अजून हा क्लिअर होणार आहे. पण हा जो उपक्रम घेतला आहे याच्यासाठी सगळ्यांचे सहयोगमुळे झालेला आहे. आणि याच्यात आपले खासदार धोत्रे साहेब, आमदार सावरकर साहेब यांची प्रकल्पना होती आणि अगोदर पण कलेक्टर साहेब आपले आस्तिक पांडे साहेबांनी पण मोठे प्रमाणे हा काम केला होता आणि पुढे पण आम्ही हा चालू ठेवणार आहे. नवीन करू आम्ही, कारण आज रोजी टेक्नॉलॉजी जास्त आहे, तेव्हा तेवढी टेक्नॉलॉजी नव्हती. आपल्याला मॅन्युअली जे लोक खाली उतरतात, कारण थोडं त्यांच्यासाठी सिक्युरिटीचा पण विषय आहे, तो ते कमी करून JCPचा वापर करून जास्तीत जास्त हा काम करण्याचं नियोजन आम्ही आता करतो आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून हा करतो. जे अकोला महानगरपालिका व भाजपचे इतर पदाधिकारी कार्यकर्ता हजर आहे. मोरणा नदी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी त्यांनी खूप छान उपक्रम सुरू केलेला आहे. भरपूर मात्रामध्ये इथे कार्यकर्ता व सामान्य माणूस, सामान्य नागरिक उपस्थित आहे आणि मदत करत आहे, प्रोत्साहन देत आहे. जे लोक आतमध्ये जाऊन क्लीन करत आहे आपले जलकुंभीला, तर मी सर्वांना शुभेच्छा देतो. खूप गरजेचं आहे. आपली जे एक नदी आहे, आपली एक ओळख आहे जिल्ह्याची, तर ते स्वच्छ झाली पाहिजे, अविरल झाली पाहिजे आणि सुंदर एक झाली पाहिजे. आणि सर्वांचा मी परत शुभेच्छा देतो आणि असंच हे नवीन नवीन उपक्रम करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक 10-15 दिवस नंतर याचा नक्कीच सर्वांना लाभ होईल, वातावरणसुद्धा शुद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद.